आज आम्ही माझ्या माहेरी निघालो होतो, म्हणजे वेदच्या मामाच्या घरी. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर वेगळाच होता. तो सर्वांच्या आधी रेडी होऊन बसला होता. कुठं चाललाय एवढं नटून? कुठं चाललाय? कुठं जायचंय तुला? आजी बाबाच्या घरी. आजी बाबाच्या? का बरं मध्येच? मामा आहे म्हणून. अच्छा, भैया मामा. मामाच्या गावाला चाललाय? हा. काय करणार तिथे जाऊन? तिथं क्रम आहे ना, त्याच्यामुळे चाललोय. काय? क्रम त्याच्यामुळे चाललोय. अच्छा, क्रम आहे. हा. कसला? तिथे नाही का छोटे मुलं येऊन गाणं म्हणते. अच्छा, देवाचा हा. बाप्पा आहे. हा. कोणतं गाणं म्हणणार? सारेगा. काय सारे गा? हा. नाही, तुला देव बाप्पाचं गाणं आजी देणार आहे पाठ करायला, म्हणशील ना मग? हा. ओके. विठ्ठला विठ्ठला. का? नाही तर स्कूलचं म्हण ना. 4 लिटल मंकीज. कोणतं म्हणतो तू? म्हणून दाखव बरं. 4 लिटल मंकीज नाही, 5 लिटल मंकीज. अच्छा, 5 लिटल मंकीज. कसं आहे ते म्हणून माझ्या दाखव ना मम्मीच्या मला. घरी सप्ताह बसणार होता. अखंड हरिनाम सप्ताह असतो ना, तो बसणार होता. म्हणून मम्मी म्हटली की वेदला आणून सोड, म्हणजे त्याला पण आवडेल आणि नवीन काहीतरी पाहायला भेटेल. गावाला कसं असतं, काय असतं. आणि बाकीचे पण छोटे मुलं पण खूप येतात ना, त्याच्यामुळे. आणि त्या सप्त्यात म्हणून दाखवायला आम्हाला गाणं पाठ करायचं होतं देवाचं एखादं. आम्हाला 2 तास लागले बारामतीवरून नगरला पोचायला. मी सांगितलं तू लग्नात. भात, गुलाबजामुन, पोळी आणि पापडी. हा, आणि भाजी नाही, का? तिखट होती. आणि त्रास दिला का बाबाला? नाही. नाही नाही. का? किती खाले गुलाबजाम? 3. मामाच्या घरी गेलो की लगेच आमचे साहेब बाबांबरोबर ते एका लग्नाला गेले होते आणि तिकडून लगेच जेवण करून आला होता. तेच आमचं डिस्कशन चाललं होतं की मी त्याला विचारत होते काय काय खाल्लं काय. आणि इकडे सासूबाईंचा जावयांसाठी गावरान कोंबड्याचा रस्सा बनवण्याची तयारी चालू होती. आता जावई आले म्हटल्यावर दुसरं काय बनणार, नॉनव्हेजच बनणार ना. व्हिडिओ काढतो. युट्यूबला टाकते ना तुझा व्हिडिओ. आता इथे पातेल्यात मम्मीने खोबरं आलं लसणाची पेस्ट करून परतायला टाकली होती तेल सुटूपर्यंत. आणि कुकरमध्ये मस्तपैकी आधीच कोंबडा शिजलेला होता, त्याच्यामुळं काही नाही, फक्त शिजायला टाकायचंच बाकी होतं. म्हणजे उकळी येण्याचीच बाकी होती. बाकीची तयारी तर झाली होती. भाकरी वगैरे करून तर आधीच ठेवल्या होत्या मम्मीने. फक्त भाजी उकळायची आणि जेवायला घ्यायचं होतं. आता खोबरं आलं लसणाची पेस्ट चांगली परतल्यावर त्याला तेल सुटायला लागल्यावरती मम्मीने मसाले टाकून घेतले. त्या मसाल्यात होते हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला आणि मटण मसाला एवढं होतं. ते टाकून त्याला पण मस्तपैकी तेल सुटू द्यायचं, परतून घ्यायचं चांगलं. आणि मग जो स्टॉक बनवलेला आहे आपण कुकरमध्ये, हे जे चिकन दिसतंय ना शिजवून घेतलेलं, ते टाकून घेतलं. आणि हे डाळीचं पीठ होतं. डाळीचं पीठ करून घेतलेलं होतं मम्मीने भाजून, आणि ते थोडं टाकलं गरम पाण्यात मिक्स करून भाजीला घट्टपणा येण्यासाठी. आणि इकडे आमचे छोटे साहेब उठले. त्याला पप्पाने काढून आणलं होतं झोळीतून आणि रडत होता. आणि शेवटी मम्मीने अशी वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि कसला भारी कलर आला होता. खायला पण खूप भारी भाजी झाली होती. आता गावरान कोंबडं म्हटलं विषय आहे का. आणि सगळ्यांनी मग मस्तपैकी जेवण करून घेतलं. आणि इथं साहेबांची मस्ती चालू झाली. खेळायचं पण रडायचं पण चालूच होतं. आणि ते सारखं चालूच असतं आमचं. खेळायला पण तेवढंच आवडतं आणि आम्हाला रडायला पण तेवढंच आवडतं. थोडं होण्याचा उशीर
थोडं लागण्याचा उशीर, लगेच रडारडी चालू. आणि तो आवाज एवढा कर्कश असतो ना, तासभर म्हटलं तरी बंद नाही होत. आणि 2 मिनटात तर नीट होतो. असं त्यांचं दिवसभर हेच चालू होतं. आणि इथे ड्रम खाली त्याचा छोटा मामा ठेवला होता. त्याने खाली बसवला होता ड्रम खाली, आणि त्याला त्याच्यावरती बसायचं होतं. आणि संध्याकाळी आम्ही सर्वजण बाहेर आलो होतो जेवण करायला. हॉटेल म्हणजे हॉटेलच होतं, पण चिकूचा बाग होता आणि त्या चिकूच्या बागामध्ये जेवण करायला होतं, टेबल खुर्च्या मांडून. असं प्रॉपर हॉटेल नव्हतं. आणि मी पहिल्यांदाच पाहिलं की चिकूचे पण झाडे एवढे मोठे होऊ शकतात. मला म्हणजे मी कधी विचार पण नव्हता केला की एवढे मोठे चिकूचे झाडं होतात. मी कधी पाहिले नव्हते एवढे मोठे झाडं चिकूची. पूर्ण म्हणजे मंडपसारखं झालं होतं. एवढे छान चिकूचे झाडं होते. ऊन जरी असलं तरी ऊन लागत नसेल, म्हणजे दिवसासुद्धा ऊन येत नसेल. पूर्ण ओपनच होता ना चिकूचा बाग. आणि मुलांचं काही टेन्शन नव्हतं, त्यांना खेळायला होतं त्याच्यामुळं. आणि जेवण पण छान होतं एकदम. मासवडी होती, मासवडी खाल्ली सगळ्यांनी. वांग्याचं भरीत होतं, बेसन होतं, अजून काय पाहिजे. आणि थंड, मस्त थंडी होती, जास्त थंडी पण नव्हती. जेवण आलं, जेवण केलो आणि मग घरी गेलो. वेदचं काही संपतच नव्हतं खेळणं. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका.